शक्ती जागृत आहे. आपण सगळं मिळू भगवंताला बाबाला एकतेने प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागे बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा एक. नमस्कार जी, नमस्कार. परम पूज्य परमात्मा शोक मंडळ वर्धमनगर नागपूरच्या वतीने ग्राम चिचाड तहसील पवनी आज सकाळला हवन कार्य, त्यानंतर भगवान बाबा हनुमानजी महात्यागी बाबा जुमतीजी आई वाराणसी यांचे प्रतिमेची शोभा यात्रा काढण्यात आली आणि त्यानंतर एका भगवंताच्या स्पेशल चर्चा बैठकीला सुरुवात झाली. या स्पेशल चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे निर्माता बुद्धीचे विधाता स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत. भगवंताला माझे प्रणाम. त्याच प्रकारे माझे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदोजी उपस्थित आहेत. बाबांना माझे प्रणाम. आपली सगळ्यांची आई वाराणसी ठुपरीकर हे सुद्धा उपस्थित आहे. आईला माझे प्रणाम. आज त्याच प्रकारे आदरणीय सेवक सेविका बाल गोपाळ सगळ्यांना माझे नमस्कार. पाच शोक बंधू आणि भगिनींनो, महान त्यागी बाबा जुमदोजीचा जन्म 3 एप्रिल 1921 ला फार गरीब घराण्यामध्ये झालं. गरीब घराण्यामध्ये झालं आणि बाबाचे वडील अगोदर दुसऱ्या ठिकाणी राहत होते आणि माणसाचे काही मूलभूत गरजा आहेत. माणसाला का पाहिजे? अन्न, वस्त्र आणि निवारा. या उद्देशाने बाबाच्या वडिलांनी विचार केलं आपलं स्वतःचं घर पाहिजे आणि टिमकी इथे तेल घाणीच्या मागे एक सावकाराचं घर विकायचं होतं. परंतु जेव्हा घर बघायला गेले सगळ्यांनी सांगितले घर नको घ्या, हे भुताटकीचे घर आहे. परंतु आपण हिंदू धर्माचे हवन करायचं, पूजन करायचं आणि भुताटकी निघून जाईल या उद्देशाने घर घेतलं. परंतु त्या घरामध्ये 1933 पासून 1945 पर्यंत असं भुताटकीचं खेळ झालं. एक शिट्टी वाजायची प्राण जायचे, कुत्रा भुकायचे प्राण जायचं. मी थोडक्यात सांगून राहिलो. आणि अशामध्ये कोणी म्हणतात महोदयावरून आलं, पण मला तरी वाटते भगवंतानी पाठवलं असेल आणि भगवंतानी म्हटलं असेल का महान त्यागी बाबा जुमदोजी तुम्ही भगवत प्राप्ती करा, स्वतःचे कुटुंब साधा आणि या भारत देशामध्ये जेवढे बी दुःखी लोक आहेत त्यांचे बी दुःख दूर करा. संन्यासाचा मंत्र मिळाला. बाबाला पकडून 5 भाऊ बसले, परंतु कोणी भगवत प्राप्ती करायला तयार नाही. त्यावेळेस बाबांनी मनामध्ये एकच विचार केलो, आम्ही अशी मेले आणि असे मेले आहो. जर भगवत प्राप्ती झाली तर जीवन साध्य होईल. बाबांनी विचार केलो, मंजिले मिले ना मिले, मंजिले मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है. जिंदगी जख्मों से भरी है, वक्त पे मरहम बनाना सीख लो. हारना तो एक दिन मोह से, फिलहाल जिंदगी जीना तो सीख लो, फिलहाल जिंदगी जीना सीख लो. आणि बाबांनी स्वतःचे कुटुंब साधल्याने आमच्यासारखे जेवढे बी दुःखी लोक होते
बाबांनी 1949ला मानव धर्माची स्थापना केली. आम्ही 1970ला मार्गामध्ये आलो. माझी आईची प्रकृती बरी नव्हती. आम्ही बी 184 फिरलो. म्हणजे सगळे इथे जेवढे बी सेवक या मार्गामध्ये आले सगळं 12 घाटचे पाणी पिऊन आलेलं आहे. सुखी कोणी आला नाही. आणि 3 दिवसाच्या आतमध्ये माझ्या आईला आराम पडलो. माझ्या वडिलांच्या मनामध्ये कल्पना आली, जर एक बाबाचा सेवक, एक मार्गदर्शक, बाबाचे साडेकेशवरावजी बुर्डे साहेब ज्या वेळेस गोंदियाला जॉईंट रजिस्ट्रार होते तेव्हा ते वडेगावला आले. माझे वडील पेशाने टीचर होते आणि डॉक्टर पण होते. विचारलं त्यावेळेस गुरुजी म्हणे, तुम्ही सेवा सरकारचे पैसे का नाही भरले? वडिलांनी परिस्थिती सांगितली. परिस्थिती सांगितल्यानंतर बुर्डे साहेबांनी सांगितलं, गुरुजी म्हणे फुकटाचा मार्ग आहे. परंतु मी तुम्हाला सांगतो, हा फुकटाचा मार्ग आहे पण चोकट मार्ग आहे. फुकटामध्ये काही मिळत नाही, हे लक्ष ठेवा. आणि कुटुंबाला जेव्हा बसवलं त्यांनी मार्गाची रूपरेखा सांगितली. 3 दिवसामध्ये आराम पडलं. वडिलांच्या मनामध्ये कल्पना आली, आम्ही म्हणे बाबाशी भेटायला जाऊन बुर्डे साहेब. बुर्डे साहेबांनी सांगितलं, गुरुजी म्हणे तुम्ही 7 दिवसाचे कार्य करा, थांबा मग आपण जाऊ. 7 दिवसानंतर बुर्डे साहेबाबरोबर नागपूरला गेलो आणि नागपूरला जाऊन दुसऱ्या दिवशी महान त्यागी बाबा झुमदूजीच्या निवासस्थानी गेलो. तिथे गेल्यानंतर बाबा बसले होते. बसल्यानंतर माझ्या वडिलांची आणि बाबाची चर्चा सुरू आहे. परंतु माझे वडील का म्हणतात, चौधरी गुरुजी बुर्डे साहेबाला, बुर्डे साहेब बाबा कुठे गेले? बाबा नाही आहेत का? एक वेळ सोडून 3 वेळेस बोलले. आम्ही बाबा कसे बघितले हो? हे भगवे कपडे, रुद्राक्षाची माळ, लांब लांब दाढी, असे आम्ही बाबा बघितले. पर आपले जे महान त्यागी बाबा झुमदूजी होते हे साधे सिंपल होते. असे आपले ते बाबा होते. त्याच्यानंतर बाबांनी म्हटलं, गुरुजी म्हणे तुम्ही त्याग करून टाका, सुख समाधानी मिळाली. 3, 7, 11 आणि त्याच्यानंतर 41 दिवसाचं त्याग झालं. त्याग झाल्यानंतर बाबांनी काही सेवकांना नागपूरवरून पाठवलं. पाठवल्यानंतर बाबाचा दौरा वडेगावला आला. जास्त काही सेवक नव्हते त्यावेळेस. त्या क्षेत्रामध्ये म्हणतात आमच्या वडेगाव गोंदिया जिल्ह्याला एकटं आमचं घर होतं. आणि त्यावेळेस सिर्फ 4 तत्व होते, 3 शब्द भी नव्हते आणि 5 नियम भी नव्हते. पुस्तक नव्हती. कोणी जर सेवक मार्गामध्ये आला तर त्याला 4 तत्व आणि सकाळची विनंती लिहून द्यायचं, ते होतं. बाबा वडेगावला आले. वडेगावला आल्यानंतर माझ्या वडिलांनी का केलं? धोती, कुर्त्याचे कापड, आई वाराणसी करता 9 वारी लुगडं घेतलं. आणि बाबाला जेव्हा द्यायला गेलं, आपण का केलं आजपर्यंत? मार्गामध्ये नव्हतो, आपण द्यायचंच काम दिलं. त्यावेळेस बाबा का म्हणतात, चौधरी गुरुजी म्हणे जर मी धोती घेईन, कापड घेईन तर म्हणे मला दुकानदारी लावायला लागेल. आणि त्यावेळेस सांगतो उंगलीवरती मोजण्याला एक सेवक होते. आमचं सेवक क्रमांक आहे 485. नाही घेतलं. भगवंताने जेव्हा बैमान म्हटलं
ये मानो तो बेईमान है, भले ही तूने मुझे प्राप्त किया, मगर मैं मानव पे कदापि विश्वास नहीं करता. त्यावेळेस बाबांनी का ठेवलं आपल्याकडे? बाबांनी त्यावेळेस आपल्याकडे सिर्फ इमान ठेवलं तर करिता ही दैवी शक्ती आहे, जागृत शक्ती आहे, काम करून राहिली आहे. काही दिवस लोटले, अजून बाबाचा दौरा वडेगावला आला. रात्रीला चर्चा बैठक झाली. रात्रीचं भात वाचलेलं होतं. आई वाराणसीचं काम कोणतं होतं? सेवकांना मार्गदर्शन करायचं आणि जिकडे भोजन आहे आईचं तिकडे लक्ष होतं. आई का म्हणते? हा म्हणे रात्रीचं भात चांगला आहे, याला तेल तिखट मारून आपण सातळणी करून टाकू आणि सगळं सेवकांना थोडं थोडं देऊ. सगळ्यांना भोजनाची पंगत बसली. सगळ्यांना देण्यामध्ये आलं, पर महात्यागी बाबा झुमदुजीला देण्यामध्ये नाही आलं. तेव्हा जयघोष करायची आणि पंगत सुरू करायची. त्यावेळेस बाबा का म्हणतात? चौधरी गुरुजी इकडे या. हो बाबा, हे काय? बाबा रात्रीचे भात वाजलेलं होतं. बाबा खात नाही का? बाबाला देण्यामध्ये आलं तेव्हा भोजनाची पंगत सुरू झाली. म्हणजे बाबाचं कसं होतं? मला जे देता तुम्ही ते माझ्या सेवकांना द्या. आजचे बाबा पा किती हे आहेत. काही ठिकाणी आम्ही गेलो दौऱ्याला, वाटीमध्ये तूप आणून बाबा जोड द्यायचे होते. तर बाबा का म्हणत? सगळ्यांकरता आहे का? नाही बाबा, चल उचल म्हणे. म्हणजे बाबांनी जे आपल्याला हे केलं, बाबांनी कधी स्वतःला बाबा समजलं नाही. मी सत्य तुम्हाला सांगतो, कारण की बाबाच्या सहवासामध्ये मी वडेगावला तर सोडा, नागपूरला राहायचे तिथे पण राहिलो मी बाबाच्या सहवासामध्ये. पर बाबांनी सेवकाला कधी हे केलं नाही. आता सेविका आहेत, एक तुम्हाला छोटासा अनुभव सांगतो, कारण की आता वेळ बी झालेला आहे. आमच्या गावाकडे एक बेलाटी म्हणून गाव आहे. त्या गावामध्ये एक कटरे परिवार आहे. म्हणजे वाईट शब्दाचं कसं होते ते तुम्हाला एक अनुभव सांगतो. पोळा झाला आणि दुसऱ्या दिवशी तानापोळा राहते. मुलगा का म्हणते आईला, अगं आई मला नंदी पाहिजे. त्या बाईला का झालं तर माहित नाही, एवढं वाईट शब्दामध्ये बोलली हो मुलाला. आपला मार्ग कसा आहे? शब्द ही भगवान और शब्द ही शैतान है. आपला जो मार्ग आहे शब्दावरती परमेश्वर उभा आहे या मार्गामध्ये. तेव्हा बाईने एवढं वाईट शब्दामध्ये बोललं का आज बी ते शब्द माझ्या जवळ लिहिले आहेत, कारण की मी मार्गदर्शक तुम्हाला सांगतो. मुलगा शाळेत गेला, पहिला पिरियड झाला आणि क्या अर्थ तो 3 शब्द 5 नियमामध्ये दिला आहे. स्त्री आणि पती देवाला मुलाबाळांना वाईट शब्दात बोलू नये. आहे का? जे नियम आहे का? आहे ना नियम. आणि पहिला पिरियड जेव्हा सुरू झाला, मुलाच्या पेटामध्ये दुखणं सुरू झालं. असं दुखणं सुरू झालं, असं दुखणं सुरू झालं. शाळेचे जे मास्टर होते त्यांनी त्या मुलाला घरी आणून दिलं. टिरोडा तहसील आहे, गव्हर्नमेंट हॉस्पिटल, एक आधारचं हॉस्पिटल आहे आणि एक तिथे MBBS डॉक्टर आहे धुर्वे म्हणून. तिने नाही घेतलं. त्या मुलाला गोंद्याला बजाज इथे घेऊन गेले. तिथे नेल्यानंतर बजाजने सांगितलं या मुलाला म्हणे 1 लाख रुपये
ऑपरेशन करता लागेल आणि दुसरी गोष्ट औषध पाणीचं वेगळं लागेल, तेव्हा आपण अशा परिस्थितीमध्ये का करतो? आमचे जे रिश्तेदार असेल, कुठेही आपण पैशाची हाक मारतो तर त्याचे जे रिश्तेदार होते ते नागपूरला राहायचे, त्यांनी मी विचार केलं, जर म्हणे या मुलाला म्हणे आपण नागपूरला आणलं, लता मंगेशकर आहे, मेडिकल आहे, मेओ आहे, इथे म्हणे या मुलाचं आपण ऑपरेशन करू शकतो. मुलगा तिथे गेला. पाहता दिवस तुम्हाला सांगतो, शुक्रवार दिवस, शनिवारी दिवशी त्या गावामध्ये एका सेवकाकडे हवन कार्य होतं. ती सेविका तिथे गेली, परंतु आपल्या मार्गामध्ये कसा आहे, सेवक असो किंवा सेविका, ज्याच्यावरती दुःख आलं, काही ना काही चुका झाल्या असतील, चुकते तिथेच दुखते या मार्गामध्ये, हे बी लक्ष ठेवा. तेव्हा बाई म्हणे तुमची काही ना काही चुका असतील, कटरे भाऊजी असेल किंवा बाई तुझी चूक असेल. बाईला नंतर आठवलं का मी अशा वाईट शब्दामध्ये आपल्याला मुलाला बोललो होतो. एका सेवकाबरोबर ती कटरेबाई माझ्याकडे आली, कारण की मी मार्गदर्शक, आणि त्याने पूर्ण कंडिशन सांगितली. मी म्हटलं बाई भगवंताला माफी माग, आणि खरोखर आपल्या मार्गामध्ये जर माफी मागितली तर परमेश्वर आपल्याला माफ करतो. परंतु असं नाही आहे का आपण चुका करायच्या आणि माफी मागायचं. गलती करके सुधर जाए उसे इंसान कहते, और गलती पे गलती करे उसे हैवान कहते. आपल्याला इंसान बनायचं, हैवान नाही बनायचं, ते आपल्याला बाबांनी सांगितलं. मी म्हटलं जा कटरे बाई, तुझ्या मुलाचं ऑपरेशन होणार नाही, कारण की ही तुझी चूक आहे. रविवार दिवस झालं, रविवारला ऑपरेशन नाही, सोमवारला त्या मुलाचं ऑपरेशन होतं. तिथे गेल्यानंतर डॉक्टर थोडी पाहतात आणि फाडून टाकतात. ते बी पाहतात सर्जन, ते आले. त्यांनी जेव्हा पाहिलं त्यावेळेस ते सर्जन त्या लता मंगेशकर हॉस्पिटलच्या डॉक्टरवरती रागवले. म्हणे या मुलाला काही बिमारी नाही आणि तुम्ही म्हणे या मुलाला भरती कसं केलं. पहा दैवी शक्तीचा खेळ कसा आहे आपल्या मार्गामध्ये. मला फोन आला तिथून. मी म्हटलं तुम्ही गावाला जा, आणि त्याच्यानंतर म्हटलं त्या मुलाला घेऊन पूर्ण परिवार या. तर कसा आहे आपला मार्ग, जल रही ईमान की ज्योत, जल रही ईमान की ज्योत उसे बुझा सकता है कौन, और जिसकी रक्षा बाबा हनुमान जी करे उसे मिटा सकता है कौन, उसे मिटा सकता है कौन. आणि पाहतो परिवार सुखी झालं. करिता शोक बंधू आणि भगिनीनो, तुम्ही आम्हाला बोलवलं, बोलायचं तर पुष्कळ होतं, परंतु वेळ पुष्कळ झालेला आहे. बोलवलं, आमचं मान सन्मान केलं आणि बाबा बोलून गेले. मुश्किल कुछ नहीं दुनिया में, बाबा का बोलून गेले, मुश्किल कुछ नहीं दुनिया में, तू जरा हिम्मत तो कर, बदलेंगे खाप हकीकत में, तू जरा कोशिश तो कर. हे शेवट, आंधियां सदा चलती नहीं, मुश्किलें सदा रहती नहीं, मिलेंगी मंजिल तेरी, बस तू जरा कोशिश तो कर, बस तू जरा कोशिश. कोशिश करने वाले की हार नाही होती. बाबांनी कोशिश केले, मानव धर्म घडवलं. करिता शोक बंधू आणि भगिनीनो, बाबांनी दिले 4 तत्व, 3 शब्द, 5 नियम. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही ज्या दिवशी मार्गामध्ये आले त्या दिवसाची आठवण करा. तो तुमचा दिवस कसं होतं याची जर ज्या बी सेवकांनी आठवण केली, त्याच्या जीवनामध्ये कधी दुःख येणार नाही. आणि बोलवलं, आमचं मान सन्मान केलं. करिता येथील सगळं सेवकांचं, मार्गदर्शकांचं, आणि त्याच प्रकारे येणारा हा जो नवीन वर्ष आहे, सगळ्यांना सुख समृद्धीचं जावो असं भगवान चरणी प्रार्थना करतो आणि आपल्या शब्दाला विराम देतो. सगळ्यांना मध्ये नमस्कार, नमस्कार.